येस, हॅलो, हाय, गुड इव्हनिंग आणि सगळ्यांचं स्वागत. सो आज आपल्याबरोबर कनेक्ट होणार आहे अश्विनी कुलकर्णी. ह्या सेलिब्रिटीनी भरपूर सारे मूवीज केलेले आहेत, वेब सिरीज केलेले आहेत. तर थोड्याच वेळात अश्विनी ताई आपल्याबरोबर इथं कनेक्ट होणार आहे. तुम्ही फटाफट जॉईन करा आणि लवकरच आपण लाईव्ह सेशन स्टार्ट करतोय अश्विनी कुलकर्णी यांच्याबरोबर. सो तुम्हाला लाईव्ह सेशन कसे वाटतात आमचे हे तुम्ही नक्की आम्हाला कमेंट करून लाईक करून सांगत चला. सो हाय अभिजित, स्माइली बॅक स्माइली तुला. हॅलो एव्हरीवन आणि गुड इव्हनिंग. सो लवकर लवकर जॉईन करा म्हणजे आपण लवकर लवकर अश्विनी ताईबरोबर सेशन स्टार्ट करूया. सो हॅलो एव्हरीवन आणि वेलकम. सो होपफुली तुम्हाला सेशन आवडत असतील. तुम्ही सुद्धा सेलिब्रिटी आम्हाला सजेस्ट करा की तुम्हाला कुणाबरोबर लाईव्ह बघायला आवडेल. आम्हाला कमेंट करत चला. आम्ही नक्की त्या सेलिब्रिटीला इथे लाईव्ह आणण्याचा आम्ही प्रयत्न करू. पण त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे, तुम्हाला फॉलो करावं लागेल. सो अश्विनी ताई इथे आपल्याला जॉईंट होतीये. हाय हाय हाय. गुड गुड गुड. तू कशी आहेस? हाय अश्विनी ताई, कशी आहे? Really? छान आहे, छान. I had a थँक्यू. hectic day. I couldn't manage to be on time. आली मी वेळेवर. Same. Yes, you are My so pleasure. kind. Thank you so much for connecting with us. So, स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट्स गणेश सोळंके आणि सुप्रिया रक्षे यांच्या वतीने मी Hello ऐश्वर्याने everyone. तुझं आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत करते. काय ग? सॉरी, So, ताई तुझं लाईव्ह येऊन व्हॉल्यूम कसं थोडासा वाटतंय? शेकी वाटतं. ओके. मस्त तू वाटतं. तुला लाईव्ह येऊन कसं खरं वाटतंय सांगायचं तर आमच्याबरोबर? मला छान आता वाटतच आहे, ऑडियन्स पण जे माझे फॉलोअर्स आहेत किंवा जे माझे फॅन्स आहेत की ज्यांचा माझ्यावर आशीर्वाद आहे त्यांना जास्त छान वाटत असेल. कारण मला इतक्या पर्सनल रिक्वेस्ट येतात की लाईव्ह ये आणि मी जरा आळशी म्हणता येईल, मी पहिल्यांदा लाईव्ह येते. तर मला मला तर खूप आनंद होतोच आहे, पण या सगळ्या रिक्वेस्टला काहीतरी प्रत्युत्तर म्हणून मी लाईव्ह आले याचा मला अजून विशेष. आणि तू आहेस बरोबर. सो आय एम फिलिंग गुड. ओ, थँक्यू थँक्यू. सो ताई, मी आता अजेंडा तुला सांगते. सगळ्यात आधी तर आपण प्रश्न उत्तर करणारच आहोत आणि हे सेशन अजून इंटरेस्टिंग करण्यासाठी मी तुझ्याबरोबर काही गेम सुद्धा खेळणार आहे. सो तू रेडी आहेस? ग्रेट. सो अजून एक प्रेक्षकांना सांगायचंय मला, अजून जर कुणी स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट्सला फॉलो केलं नसेल तर खूप लगेच जण फॉलो करा, कारण छान. असे हॅलो, सुंदर आय एम आणि युअर छान छान बिग फॅन. सेलिब्रिटी थँक आपल्याबरोबर यू. जॉईन हाय करणार आहेत. रोहन. हाय रोहन. गुड टू सी यू. येस येस. थँक्यू तुला खूप सो मच. येस. हे येस, तू थांबणार सगळ्यांना नाही एकदा ग. हाय मला हॅलो सगळेच करूया, जण आपण आपलं स्टार्ट असे कोणी करूया. दिसले तर त्यांना हाय म्हणल्याशिवाय पुढे जाणार नाही. सो वी विल स्टार्ट. आणि त्यांचाही काही प्रश्न असतील तर वेटिंग. तुलाही आहेत विजिबल. सो यू कॅन स्टार्ट विथ दॅट. येस येस. ग्रेट शुअर. ग्रेट. सो अश्विनताई, आपण प्रश्न उत्तर स्टार्ट करूया. तो पहिला प्रश्न तुझ्यासाठी हा आहे की तुला ह्या क्षेत्राची आवड कशी निर्माण झाली बेसिकली आणि या ह्या क्षेत्रात क्षेत्रामध्ये तुझी यायचं सुरुवात असं माझं कशी काही झाली? ठरलं नव्हतं. पण लहानपणापासून मी भरतनाट्यम शिकत होते. मी एक चांगली नृत्यांगना होते. त्यामुळे ऍक्टिंग फील्ड नाही, पण मनोरंजन क्षेत्रात किंवा नृत्यामध्ये काहीतरी करिअर करावं अशी माझी नक्कीच इच्छा होती. दो आय वॉज अ स्कॉलर स्टुडंट. माझं शालेय 10वीचे 12वीचे रिझल्ट ऑसम होते. आय वॉज अ मेरिट स्टुडंट. आणि तरी सुद्धा मला असं वाटत होतं की आपली दिशा ही नृत्य किंवा अभिनय याच दिशेने जाणारी आहे. अभिनयाचं फारसं डोक्यात नव्हतं, पण एका नृत्याच्या कार्यक्रमातच प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत संतोष कोल्हे, त्यांनी मला एका नृत्याच्या कार्यक्रमात त्यांनी मला पाहिलं आणि त्यांनी मला पहिली सिरियल ऑफर केली आणि तसा प्रवास सुरू झाला खरं पाहायला गेलं तर. सांज सावल्या नावाची सिरियल ओ, होती. सांज सावल्या. ग्रेट ग्रेट ग्रेट.
ओके. आणि आम्हाला हे पण एक्सपिरियन्स तुझा ऐकायला आवडेल की असं असतं ना की पहिला दिवस सेटवरचा सगळं नवीन, टेक्निकली आपल्याला काही माहिती नसतं किंवा खूप काही गोष्टी होतात. तर ऑफकोर्स तुझा फर्स्ट डे असं पूर्ण शूटचा तुला म्हणजे काही आठवतोय, तो आमच्या बरोबर तू शेअर त्याच्यातलेही करशील? दोन गमतीशीर गोष्टी आहेत की जरी माझी सुरुवात सिरियल मधनं झाली तरी मला रेकग्निशन फिल्म्स मधनं मिळालं. म्हणजे मला स्वतःलाही नंतर करायला किंवा ह्याच्यात फिल्म्स मध्ये मी जास्त काम ओ, केलं जरी सुरुवात माझी सिरियल मधली असली तरी. त्यामुळे सिरियलचा पहिला दिवस आणि फिल्मच्या सेटवरचा पहिला दिवस हे दोन्ही असेच्या असे स्मरणात आहेत. आणि सिरियलचा सांजसावल्याचा पहिला दिवस होता. मुंबईला मड आयलंडला एक बंगला होता आणि सांजसावल्यामध्ये सगळे महान सिनियर कलाकार होते. सुलभा देशपांडे, रेखा कामत, सुहास जोशी, स्मिता मावशी म्हणजे स्मिता ओक, इतक्या दिग्गज अभिनेत्री सगळ्याच जण. आणि तो माझा पहिला दिवस होता. पण या सगळ्या आज्या इतक्या गोड होत्या की त्यांनी मला सांभाळून घेतलं. आणि एक्झॅक्टली माझा शूटिंगचा सिनेमाच्या शूटिंगचा पहिला दिवस वॉज रामोजी फिल्म सिटी हैदराबाद. आणि हे असे सगळे सांभाळून घेणारी अशी लोक आणि कट्टू वाव. एकदम प्रोफेशनल अप्रोचनी वागणारी लोक. पण इवन ती ही मजाच होती. म्हणजे तिथे त्याच्यातल्या सुदैवाची गोष्ट अशी की ते शूटिंगचा पहिला दिवस गाण्याने होता. सो बिईंग डान्सर आय वॉज कम्फर्टेबल. पण तरी ते जरा कॅमेराशी मैत्री व्हायला, कारण सिरियलचा कॅमेरा आणि फिल्मचा कॅमेरा दोन्हीचा हे इतका वेगळा वेगळा होता. असं का 4 वेळा आपण एकच स्टेप करतोय, मला ही स्टेप चुकतीये का माझी, असं वाटायला लागलं होतं. पण मजा आली. समीर दादा कॅमेरामन होते, समीर आठवले, आणि त्यांनी मला खूप छान सांभाळून घेतलंच पण शिकवलं पण. म्हणजे कॅमेराची एक लँग्वेज असते जी समीर दादांनी मला शिकवली. त्यामुळे त्या पहिल्या फिल्ममध्ये मी फिल्ममध्ये काम केल्यापेक्षा मी खूप शिकले आणि खूप छान शिकले, जे आतापर्यंत माझ्या बरोबर आहे. वाव, क्या बात आहे, मस्त. सो आता माझा नेक्स्ट प्रश्न तुला असा आहे की तुला तर माहिती पॅन्डेमिक मध्ये खूप टफ पिरियड होता, सगळ्यांसाठीच होता. तर हॉरिबल. पॅन्डेमिक तुझ्यासाठी कारण कसा होता? एवढा वेळ घरात बसायची सवयच नव्हती. इतके दिवस पुण्यात राहायचीच मुळात सवय नव्हती. म्हणजे पॅन्डेमिकच्या आधी मुंबईत काम जास्त असायचं. त्यामुळे इथे पुण्याला आले की बरं वाटायचं की हा म्हणजे कामातनं सुट्टी घेऊन घरी आलीये. आणि मग नंतर सलग घरी आहे घरी म्हणतात घरचे वैतागले असतील की कुठेच जात नाहीये. पण ऑफकोर्स म्हणजे सगळ्यांसाठीच तो अवघड पॅच होता. पण घरच्यांचा सपोर्ट, कंपनी, आणि आपण मुळातच एक क्रिएटिव्ह माइंड असल्यामुळे वाचन, आपल्या OTTच्या भरपूर साऱ्या सिरीज आणि घरकाम, असं करत करत तो पेंडेमिक पहिला फारच म्हणजे पहिला जो लॉकडाऊन होता तो जरा अवघड गेला. पण दुसऱ्या लॉकडाऊनला सुदैवाने आमचे काही मित्र आहेत, आनंद इंगळे, विजय पटवर्धन, असं पुण्यातल्या काही लोकांनी एक इनिशिएटिव्ह घेतला की आ- आपल्यापेक्षा जास्त वाईट परिस्थिती ज्यांची, आपण त्यांच्यासाठी थोडंसं काम करूयात. असं म्हणून आम्ही थोडंसं फंड जमा केले. आमच्या अनेक मित्रांनी आम्हाला हातभार लावला. भरपूर पैसे जमा झाले. मग आम्ही फूड किट्स गरजवंतांना वाटले, कलाक्षेत्रातल्या लोकांना. म्हणजे ह्याचा सगळा इनिशिएटिव्ह आनंद इंगळे आणि विजय पटवर्धन यांचा होता, पण त्यांच्या बरोबर मी काम करत होते. आणि त्याच्याबरोबर तेव्हा तू मे बी बघितलं असेल, मला आठवतंय स्टारनीच तो एक कव्हर केला होता. आम्ही पोलिसांची नाकाबंदी, आम्ही नाकाबंदीला जायचो आणि तिथे जे पोलीस बिचारे अहोरात्र उभे असायचे, त्यांच्याशी गप्पा मारायचो, त्यांना थोडंसं हो. रिलॅक्स करायचो, त्यांच्यासाठी खाऊ घेऊन जायचो. असा उपक्रम आम्ही दुसऱ्या लॉकडाऊनला केला होता. त्यामुळे तो लॉकडाऊन जरा सुसह्य गेला. म्हणजे आपण खूप काम करतोय असं फील नाही, पण जे काय जमेल तितकं एक आपला एक खारीचा वाटा आपण देतोय समाजासाठी, असा एक फील त्या लॉकडाऊननी आणि या सगळ्या मित्रमंडळींमुळे मला घेता आला. हो, ग्रेट. सो म्हणजे बाकीचं तर तू सगळं वाचन वगैरे हे करून सुद्धा तू म्हणजे असं काही असे जाणवलं की सोशल आपल्याला वर्क जमेल सुद्धा हे केले सुद्धा. आहेत लॉकडाऊन मध्ये तर.
सो आम्ही इन्स्टाला किंवा जे काही आपले सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म्स आहेत त्यात तुझे फोटो पाहिलेत. मी त्या मुद्द्यावर पुढे येणारच आहे सोशलवरच्या. पण आता त्याच्या आपण खेळूया एक छोटासा गेम. बरं चला. नाव आहे I will have sip of water before that. ओके. सो मी सांगते, तू ऐक आणि मग हे रिपीट करत. ऍक्च्युली हे तुला सलग 5 वेळा म्हणायचं आहे. पिंटू कुमार, थँक्यू फॉर वॉचिंग घे डबल. घे डबल मध्ये नाईस ऍक्टिंग. सॉरी. या. So can we start? Okay. कोई टीचर चीटर नहीं होता. कोई टीचर चीटर नहीं होता. कोई चीटर टीचर नहीं होता. कोई टीचर चीटर नहीं होता. कोई चीटर टीचर नहीं होता. कोई टीचर चीटर नहीं होता. कोई चीटर टीचर नहीं होता. कोई चीटर टीचर नहीं होता. कोई टीचर चीटर नहीं होता. कोई टीचर चीटर नहीं होता. कोई चीटर टीचर नहीं होता. मी पहिलं वाक्य पुढे नाटकात काम करण्याच्या सवयीमुळे जर काही इकडचं इकडे झालं तर सांभाळून घ्यायचं. मेसेज व्यवस्थित पोचला पाहिजे. नाही, एकदम छान छान केलं. सेकंड देते मी तुला. हे नाव आहे पण ते तुला 5 वेळा सतत म्हणायचंय. ओके. राजा गोपागम दास. गोपाल राजा गोपाल दास. राजा गोपाल गोपागम दास. राजा गोपाल गोपादम दास. गोपादम काय आहे असं काही नसतं. राजा गोपाल गोपादम दास. राजा गोपाल गोपादम दास. झाले का 5? 4 झाले. गोपादम दास. राजा गोपाल 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 गोपादम दास. प्लीज या नावाच्या माणसात मला भेटू नये. डेफिनेटली चुकीचं नाव घे. सही मस्त केली. सो पुन्हा एकदा ऑडियन्स कडे जाऊया. सगळ्यांना हाय म्हणशील. खूप सारे पुन्हा एकदा जॉईन. सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. हाय मॅम लॉजिकली. हाय हाय. हॅलो. येस. ओके. ओ थँक्यू. आणि अजून येणार पण आहेत खूप मूवी बघायचं तुम्हाला. पण आत्ताच रिलीज माझा घे डबल नावाची फिल्म. मी आता मगाशी मी खुश झाले ते घे डबल मध्ये मस्त काम असं ऐकल्यावर. कारण तो जिओवर रिलीज झालाय आणि जिओ बिईंग व्हेरी न्यू OTT प्लॅटफॉर्म ही फिल्म एवढी बघितली जाते आणि अप्रिशिएट केली जाते. सो आय एम रिअली व्हेरी थँकफुल. आणि प्लीज ज्यांनी बघितली नसेल त्यांनी पण घे डबल नक्की बघा. म्हणजे व्हेरी एंटरटेनिंग आणि टाइमपास फिल्म. त्याच्यानंतर परत लाईव्ह करावं लागेल आपल्याला. हो नक्की. हो थँक्यू. वरण भात मध्ये थँक्यू सो मच. अजून एक आलंय का? हा खूप छान काम केलं. सो माझा तिसरा क्वेश्चन असा आहे. आपल्याला नेहमी एक इच्छा असते बघ. आता इंडस्ट्रीमध्ये आपण आलोय तर आपल्याला ह्या व्यक्तीबरोबर काम करायचंय किंवा ही व्यक्ती माझी आयडल आहे किंवा मी हिला बघून इन्स्पायर होते. तर असं तुझ्या लाईफ मध्ये कोण आहे की तुला काम करायची असे खूप लोक आहेत ग. म्हणजे मला अनुराग कश्यप बरोबर काम करायचंय. मला मणिरत्नम बरोबर काम करायचंय. स्काय इज द लिमिट फॉर दॅट. कारण खूप लहानपणापासून मी सिनेमाची फॅन आहे. आणि मला अजिबात असं हे वाटत नाही. सांगायला खूप अभिमान वाटतो की आय एम अ सिनेमा गर्ल. मी कायम म्हणते सिनेमा इज माय लाईफ. आय लव्ह डुईंग फिल्म्स. आय लव्ह वॉचिंग फिल्म्स. आय लव्ह बिईंग पार्ट ऑफ फिल्म्स. सो फिल्म इज माय लाईफ. आणि मी जगभरातले सिनेमे बघते.
आणि आता रिजनल आपण तमिळ, तेलुगू वगैरे आता आपल्याला खूपच सगळं रिचेबल आहे. OTT मुळे जगातला सिनेमा आपल्या खूप जवळ पोहोचलेला आहे. पण मी पूर्वीपासून म्हणजे फिल्म फेस्टिवल, रिजनल फिल्म फेस्टिवल अटेंड करून ते सगळे सिनेमे मी बघते. त्यामुळे प्रत्येक एखादी खूप आवडली. म्हणजे आता कंतारा बघून मला वाटलं अरे यार या माणसाबरोबर काम केलं पाहिजे. असं असतंच. इट्स हंगर. ते आणि ती नसेल तर मग तुम्ही कलाकार होऊच शकत नाही. की आता जास्तीत जास्त चांगलं काम जास्तीत जास्त वेगळ्या लोकांबरोबर आणि क्रिएटिव्ह आणि थोडंसं डिफरंट स्टाईलचं काम असं खूप असं वाटत असतंच प्रत्येकच वेळेला. पण म्हणजे आता नाटक म्हणलंस तर मग मला आनंद इंगळे आहे, वंदना मावशी आहे. ते वंदना मावशीवर फिल्म मध्ये मी काम केलंय, पण वंदना मावशीवर नाटकात काम करायचं बाकी आहे माझं अजून. असं बरंच आहे. पण कन्सिडरिंग फिल्म अजून खूप प्रवास बाकी आहे आणि मला सगळ्यात मला नवीन लोकांबरोबर काम करायला पण खूप आवडतं. म्हणजे आत्ता ज्या माझ्या 2 फिल्म्स लाईंड अप आहेत ती टोटली नवीन जनरेशनची लोक आहेत, नवीन विचारांची लोक आहेत आणि मजा येते त्यांच्याबरोबर पण काम करायला. त्यामुळे असं स्पेसिफिकली मी सांगू शकत नाही. मला काम करायचंय आणि उत्तम उत्तम काम करायचंय आणि आय एम ओपन फॉर इच काइंड ऑफ एक्सपेरिमेंट, वेगळ्या प्रकारच्या फिल्म्स ज्याच्यामध्ये अभिनयाचं चॅलेंज मला घेता येईल किंवा आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काम करता येईल. असं करायचंच आहे. ऑफकोर्स करायचंय. क्या बात आहे ताई. हे सगळे ऍक्च्युली ऐकून खूप छान वाटतं. नवीन जे एस्पायरिंग ऍक्टर्स आहेत, सिनियर्सनी असं बोलल्यावर सगळ्यांना ऍक्च्युली खूप आनंद होतो. तर हाच माझा पुढचा प्रश्न आहे की जे एस्पायरिंग ऍक्टर्स आहेत, ज्यांना इच्छा आहे इंडस्ट्रीमध्ये काम करायची किंवा एंटर करायची, तर त्यांच्यासाठी असं काही आहे का की तुम्हाला क्लास ऍक्टिंगचे करावेच लागतील, किंवा मग तुमचं असं आहे का की शूटवर आल्यावर किंवा सेटवर आल्यावर तुम्ही तिथं शिकून जाता? ऍक्टिंग स्कूलच्या तर बाबतीत मी ह्याच्याबद्दल काही तू काय बोलू शकत सजेशन नाही कारण की देशील? मी स्वतः त्या मार्गाने गेलेले नाहीये. पण एखाद्या चांगल्या कलाकृती बघत राहणं ह्याच्यातनंही खूप शिकण्यासारखं आहे. मुळात आपल्याला काय करायचंय, आता ऍक्टिंग करायची म्हणून काहीतरी स्ट्रगल करून सिरियलमध्ये जायचंय की नाही फिल्मसाठीच थांबायचंय, हा आधी एक अप्रोच फिक्स करणं फार गरजेचं आहे. कारण प्रत्येक प्लॅटफॉर्म वेगळा वेगळा आहे. एक सिरियल, फिल्म आणि नाटक. त्यात जर का आता प्रायोगिक नाटक वगैरे कॉलेजमधनं करत असेल आणि तेच थिएटर कंटिन्यू करायचं असेल तर आजकाल कॉलेजचे आर्ट सर्कल वगैरे पण इतके प्रगल्भ आणि छान आहेत. म्हणजे इतकी सुंदर सुंदर कलाकृती आणि इतके टॅलेंटेड मुलं आता या अशा काइंड ऑफ आर्ट सर्कल्स मधनं बाहेर पडतात. त्यामुळे मला वाटतं त्याचा भाग व्हावाच. म्हणजे कॉलेजमध्ये किंवा स्कूलमध्ये किंवा एखादी कला शिकावीच त्याबाबत माझं. कारण मी स्वतः भरतनाट्यम शिकूनच या फील्डमध्ये आलेले आहे. त्यामुळे ऑफकोर्स की एखादी चांगली कला शिकलीच पाहिजे. पण ऍक्टिंग स्कूलच्या बाबतीत खरंच माझं काही बोलण्याचा त्याच्यामध्ये आय कांट से एनिथिंग बिकॉज मी ते केलेलं नाहीये. पण येस, तुम्ही जिथे काम करता म्हणजे सुदैवाने मी इतक्या चांगल्या चांगल्या लोकांबरोबर काम केलं. म्हणजे आता फुलराणीमध्ये म्हणजे दिग्दर्शक, सिनेमोटोग्राफर, सुबोध, ही सगळीच मंडळी इतकी तज्ज्ञ होती की मी आणि बरोबर असलेल्या मॉडेल्स मी त्यांच्याकडनं मी कॅटवॉक पर्यंत रिवाइज केला. इतक्या म्हणजे गुरु ठाकूरनी लिहिलेले संवाद होते की कुठलीही लिबर्टी न घेता तेच संवाद म्हणायचे. किंवा आपलं पात्र म्हणजे दिग्दर्शकाची अशी, विश्वास सरांची अशी हे होती की ते निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह असं कुठेच जायला नाही पाहिजे. इट शुड टेक दॅट मिडल लाईन. तर या सगळ्या गोष्टी नवीन नवीन प्रत्येक प्रोजेक्टमध्ये शिकायच्याच असतात. त्यामुळे नाक, कान, डोळे उघडत ठेवून बघत राहा. खूप शिकण्यासारखं आहे. आजूबाजूला इतकी दिग्गज मंडळी काम करतायत, इतके मोठी मोठी लोक आहेत, त्यांचं काम बघून सुद्धा बरंच काही शिकण्यासारखं. त्यामुळे त्याच्यासाठी खूप बघितलं पाहिजे असं मला वाटतं. नाटक असो, सिनेमे असो, हे खूप बघितले पाहिजेत. त्यातनं नक्कीच खूप शिकण्यासारखं आहे. आणि हा ऍक्टिंग स्कूल ट्राय करायला हरकत नाही. पण तरी सुद्धा ऑब्झर्वेशन मधनं जे शिक्षण होतं मला वाटतं ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. ओके. सो जसं तू म्हणाल तू भरतनाट्यम केलं आहेस, तो व्हॉट यू थिंक तुला ते पुढे कंटिन्यू करायचंय, तुला त्या क्षेत्रामध्ये अजून काय करायचंय, आर यू क्लासेस तर प्लॅनिंग आधी फॉर एनी घेतच होते, क्लासेस नो किंवा डाऊट. असं काही माझ्या तुझं गुरु आहे का? अश्विनी एकबोटे
जी आता नाही, अश्विनी ताईची मी पहिली स्टुडंट होते. मग नंतर मी तिच्याबरोबर क्लासेस घ्यायला लागले. मग अश्विनी ताई सिरियल्स करत होती तेव्हा तिचा इकडचा क्लास मी सांभाळत होते. आणि मग मी पण त्याच मार्गावर गेल्यामुळे ते माझं शिकवणं बंद पडलं. पण डान्स नाही सोडत ग आपल्याला, आणि डान्स सुटत पण नाही. इट्स स्टील देअर इन मी. म्हणजे अजूनही प्रॅक्टिस आणि हे चालू आहे. आत्ताच मी एक रील टाकलं होतं, माझी फिल्म येणार होती विठ्ठल माझा सोबती, त्यातलं जे गाणं आहे माझा सावळा देव विठुराया, त्याच्यावर मी भरतनाट्यमचा व्हिडिओ टाकणार होते. पण नेमकं मी जिथे शूटला गेले तिथे खाली एवढे खडे आणि हे होते, त्यामुळे मला प्रॉपर भरतनाट्यम नाही करता आलं. पण ते रील बघून तुला साधारण कळेल की हा फॉर्म भरतनाट्यमचा आहे. सो इट इज दॅट आणि इट्स विथ मी. तो शेवटच्या श्वासापर्यंत नृत्य माझ्या बरोबर असणार आहे. वा वा, क्या बात आहे. सो पुढच्या प्रश्नामध्ये असं आहे ताई की म्हणजे सरांबरोबर काम करणं ऍक्च्युली खूप आपण लोकांकडून ऐकले ही इज व्हेरी स्ट्रिक्ट इन टर्म्स ऑफ वर्क. मस्त. पण तुझा अनुभव कसा होता? ऍक्च्युली महेशजींबरोबरची ही माझी दुसरी फिल्म होती. पहिली फिल्म होती शिवाजी पार्क नावाची. मी शिवाजी पार्क नावाची फिल्म होती आणि त्यात मी पहिल्यांदा त्यांच्याबरोबर काम केलं. आणि तिथे त्या सेटवरच ते म्हणले की अश्विनी माझ्या डोक्यात एक स्क्रिप्ट आहे, आपण ते पूर्ण तयार झालं की मी तुला सांगतो. दॅट वॉज वरण भात लोणचं. आणि इतके मस्त आणि कूल आहेत ते. स्ट्रिक्ट आहेत कामाच्या बाबतीत, पण मला वाटतं मी बऱ्याच स्ट्रिक्ट डिरेक्टर्स बरोबर काम केलेलं आहे, त्यामुळे मला ते स्ट्रिक्ट आहेत याची भीती कधीच वाटली नाही. पण त्यांच्या परफॉर्मन्सच्या अपेक्षा ज्या त्याच्यापर्यंत आपण पोहोचत नाही तोपर्यंत ते करायला लावतात. सो त्यांच्याबरोबर काम करणं इज ब्लिस. ऑफकोर्स इट इज ब्लिस. म्हणजे आणि इतकं वेगळंच काहीतरी सांगतात ते की जे इतकं इंटरेस्टिंग असतं. म्हणजे त्यांचं जे काम असतं ते रुटीन मधलं, निदान मी जे दोन्ही फिल्म ज्या केल्या त्या अजिबात रुटीन फिल्म होत्या. आता वरण भात सगळ्यांनी हे पाहिलं असेल. इव्हन शिवाजी पार्क मध्ये माझे सासरे अशोक मामा होते, अशोक सराफ, आणि त्यांच्या अंगावर मी ताट भिरकवून देतेय आणि त्यांना अद्वा बोलतेय. हे फार अवघड असतं. म्हणजे असं कोणाच्या डोक्यातही येत नाही, पण ते महेशजींच्या डोक्यात येतात आणि ते करून घेतात. आणि ते जोपर्यंत त्यांच्या मनासारखं होत नाही तोपर्यंत ते करायला लावतात. पण एकदा तुमचं ट्युनिंग जमलं की मग तुम्हालाही कळतं की महेशजींना काय पाहिजे आणि मग फटकन व्हायला लागतात काम. पण ही इज क्वाईट परफेक्शनिस्ट. आणि स्ट्रिक्ट तर ऑफकोर्स आहेच, ते आहेत, स्ट्रिक्ट आहेत. पण नशिबाने माझ्यावर कधी चिडचिड वगैरे असं, मी असे लोकांचे मी किस्से ऐकले होते की ते रागवतात, ओरडतात वगैरे. नशिबाने माझ्या बाबतीत मला असा अनुभव नाही. महेशजी कधीच माझ्यावर चिडले, रागवले, ओरडले, अपशब्द कधीच नाही, कधीच नाही. आणि बेसिकली माझ्या म्हणजे असं मी खूप आवरायला मी स्वतःच खूप प्रॉम्प्ट आहे अगं. म्हणजे मला असं खूप वेळ आवरतीये, शॉर्ट रेडी आहे आणि मी सेटवरच पोचत नाही असं माझं कधीच नसतं. मला जितक्या वेळ मी सेटवर असते ते फार आवडतं. सो तू एकदम मला स्वतःच खूप आवडतं सेटवर राहायला. म्हणजे माझं काम असं नसतं, मी इकडची तिकडची कामं बघत बसते पण मी सेटवर थांबले. मला खूप आवडतं. तिथे असताना तर मला असं जिवंत वाटतं. लाईट्स लागलेत, कॅमेरा ऑन आहे, हा ये आपली जिंदगी आहे, असा फील येतो मला. कॅमेरा मेड फॉर सिनेमाज. ग्रेट ग्रेट ग्रेट. सो जसं मी तुला बोलले होते सोशल वर्कच्या इथे आपण येऊ त्या मुद्द्यावर. तर सोशल वर्कचे जे फोटोज मी तुला म्हणलं आम्ही पाहिले आहेत, तर ह्याच्या व्यतिरिक्त अजून तुला काय करायची इच्छा आहे सोशल वर्क मध्ये? आणि एक बेसिक माहिती दिलीस की तू आता जसं सांगितलंस की आम्ही हा उपक्रम कोविड मध्ये केला होता. तर असं काय काय केलं आणि तुला काय काय करायला अजून आवडेल? कारण तू मी एक पोस्ट तुझी इतकी छान होती, मी त्याच्यात वाचले की आपण समाजाचं देणं लागतो. आणि ऍक्च्युली खरं मी तो क्वेश्चन म्हणूनच मला खास स्वतःहून विचारायचा आहे ऍज अन ऑडियन्स की तुला अजून सोशल केले तर मी सांगितलं रादर तीच माझी सुरुवात होती. एक गोष्ट ऍक्च्युली मला हे पब्लिकली फारसं बोलायला आवडत नाही किंवा मी कधीच हे करत नाही, पण आय एम अ डॉग फीडर. माझ्या आजूबाजूला जे कुत्रे किंवा हे असतात त्यांना खायला घालणं हा माझा एक आवडता छंद आहे.
सोशल वर्क वगैरे नाही म्हणता येणार. दॅट्स माय ओन फ्लेवर. आय डू इट जस्ट फॉर मी. आणि मला अजिबात कुठेही याची वाच्यता किंवा तू कधी फोटोही बघितले नसशील माझे कुत्र्यांबरोबर किंवा हे, कारण मी ते कधीच टाकत नाही. पण दॅट्स अ व्हेरी काय म्हणतात, मला खूप प्रेम वाटतं कुत्र्यांबद्दल. स्ट्रे डॉग्स बद्दल बरोबर काही करावं, त्यांचा जरा सांभाळ बरा करावा असं मला वाटतं, जे एवढ्या मोठ्या प्रमाणात मला शक्य होत नाही. पण आता मी राहते माझ्या समोरच्या गल्लीत जेवढी कुत्री आहेत त्यांना पॅन्डेमिक मध्ये पण मी सांभाळलं. त्यांना पिसाळू नाही दिलं. म्हणजे अगदी काही खूप केला अशातला भाग नाही, कारण का खूप करणारी लोक आहेत. म्हणजे माझे आता रोहन मंकणी आणि त्याची बायको मृण्मयी, या लोकांनी इतकं केलंय ना स्ट्रेससाठी. आणि एवढं मी नाही करत, पण तरी त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं वाटतं फॉर शुअर. आणि अजून एक असं वाटतं की म्हणजे यासाठी मी थोडासा प्रयत्न सोशियली किंवा जे लोक आता एका काही पोस्टवर आहेत त्यांच्याकडे मी ह्याचा पाठपुरावा करते की मुंबईत इतर शहरातनं येणाऱ्या मुलींची राहण्याची सोय. तर ही एक फार अवघड गोष्ट असते, कारण बरेचदा असं असतं की ऑडिशन्सला येतात, मीटिंग्सला येतात आणि तेवढ्या ठिकाणी त्यांनी घर घेतलेलं नसतं. पण आता असं झालं की आजची ऑडिशन चांगली झाली आहे तर उद्या सांगतो, तर त्या एका दिवसासाठी त्या जाणार आहेत का कुठे? आणि मॅक्सिमम मुलींचा हा प्रॉब्लेम येतो. त्यातल्या त्यातही पुण्यात अपडाऊन तरी करतात, पुणे मुंबई, पण बाहेरनं लांबून आलेल्या असतात, नगरहून आल्या, अजून औरंगाबादहून आल्या. तर अशा मुलींसाठी काही राहायची सोय होता येईल असा मी प्रयत्न करते, म्हणजे पाठपुरावा करते. पण तो विषय आहे डोक्यात. आणि मुलींसाठी फिल्म सिटी म्हणजे बाकी कुठल्याही ह्याच्यात नाही, कारण कसं असतं, आम्ही ऍक्टर्स व्हॅनिटीज वगैरे मध्ये असतो, पण बाकी कॅमेरा असिस्टंट म्हणा किंवा आता डिरेक्शन डिपार्टमेंटमध्ये मुली असतात, कॉस्ट्युम डिपार्टमेंटमध्ये मुली असतात, त्यांच्यासाठी वॉशरूम्स असले पाहिजेत सेटवर किंवा हे. तर त्यासाठी जरा प्रयत्नशील आहे, पाठपुरावा चालू आहे. ह्या कितक्या बेसिक गोष्टी आहेत, पण दुर्दैवाने त्याच्यासाठी डिमांड करावी लागते. काय येस, खूप छान इनिशिएटिव्ह आणि खरंच खूप छान विचार आहेत. हा मुद्दा विचार करण्यासारखा आहे की ऑडिशनला मुली येतात, त्यांच्या राहण्याची सोय नसते आणि इव्हन सेटवर जे तू काय बोललीस ते राहणं सेफही नसतं तर खरंच किंवा परवडण्यासारखंही नसतं. तर निदान एक बेसिक मिनिमम फेअर मध्ये आमची काहीतरी सोय व्हावी, त्याच्यासाठी प्रयत्नशील आहे मी जरा. ग्रेट ग्रेट ग्रेट. सो येस ताई, गप्पा तर आपल्या होतच राहतील. आता आपण दुसऱ्या गेमकडे वळूयात. तर दुसरा गेम असा आहे की मी तुला डायलॉग सांगणार आहे आणि तू त्या डायलॉग मधून त्या मूवीचं नाव ओळखायचंय. आणि ह्याच्यामध्ये मज्जा अशी आहे की तुला आपले हॅलो एव्हरीवन, प्लीज हेल्प मी. करू शकतात. तर तुम्ही जेवढे कोणी इथे पार्टिसिपेंट आहात, तुम्ही वेटिंग फॉर युअर हेल्प करू शकता. सो आपण येस, पण तूही डायरेक्टिंग म्हणला पाहिजे, नुसतं वाचायचा नाही. तू पण फिल्म सारखा म्हणला पाहिजे, हे लोकांना कळेल काय आहे नक्की. हा गेम मी तुझ्यासाठी घेऊन आलीये, त्यामुळे हे सगळं तूच करणार आहे. डायलॉग आहे, चुकीला माफी. 1 आणि 2 असं आहे ते. सांगा लवकर, मला कळलंय कुठला आहे तो. हो, तो मी ओळखलेला आहे. राहायची सोय झाली तर चालणार आहे मला, सगळ्यात सेफेस्ट झोन. दगडीचा ऍक्च्युली. ग्रेट, मस्त. सो दुसरा डायलॉग असा आहे, कोण कंबर बर्बाद करने के लिए पीता है. हा ही जी फिल्म आहे ना, ती म्यूट करून मी डायलॉग म्हणू शकते. याच्या आधीचा तो डायलॉग आहे हा, मी सतत सगळ्या पार्टांमध्ये म्हणत असते, क्यू पिते होईत ना ते बर्बाद होऊ शकेल, असं मी माझ्या सगळ्या पिणाऱ्या मित्रांना ऐकवत असते. माझे सगळे मित्र ऐकत असतील तर प्लीज प्लीज जरा उत्तर द्या, हे सारखं ऐकत असता तुम्ही माझ्याकडनं. देवदास.
येस. ग्रेट. सो तिसरा एक आहे जो ऍक्च्युली मी खरंच खूप खूप असे इझी, आणि मला असं वाटतं हे सगळं तुझ्या बोलण्यातून तू एवढी मूवी कव्हर आहेस की तुला इझी जाणार आहे सगळे डायलॉग सांगायला. तो तिसरा आहे, मुझ पे एक एहसान करना की मुझ पे कभी एहसान नाही करना. येस. सलमान सलमान हा सलमान घातलाय मूवी ना, सांग बरं. बॉडीगार्ड मधला ना. येस. पण सलमानचे डायलॉग ते जास्त पाठ झालेत फिल्म्स त्या, किक, बॉडीगार्ड, एकदम जय हो, ते सगळं एकत्र 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 आहेत. येस, येस. तर अप्रतिम गेम हा तू पूर्णपणे पार केलेला आहे. सो आता मला ऑडियन्सला सांगायचं आहे, आतापर्यंत आपण एक गेम खेळला नव्हतो, पण आज आपण या सेशन पासून खेळणार आहोत. ऑडियन्स जे आहेत ते डिरेक्टली ताईला अरे इथे बापरे. कनेक्ट करू शकतात आणि तुमचे प्रश्न सांगू शकतात. तर आम्ही, हा, ज्यांना ताईला प्रश्न विचारायचा आहे तर आम्ही डिरेक्टली तुम्हाला इथे ताई बरोबर कनेक्ट करू. सो तुमचे प्रश्न तयार ठेवा. मी ताईला एक प्रश्न विचारते आणि तुमच्याकडे परत येते. सो ताई, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया तोपर्यंत आपण. सो मला हे तुला विचारायचं की आता मला तुझ्या पुढील प्रोजेक्ट बद्दल जाणून घ्यायचं आणि करंट जे काही प्रोजेक्ट्स आहेत अपकमिंग त्याच्याबद्दलही हे जाणून घ्यायचं. विचारतेस तू. अपकमिंग मी प्रोजेक्ट्स जर अँड करंट प्रोजेक्ट्स ऑल्सो, की तू आता सध्या काय करतेस आणि शुअरली पुढे शुअरली, अजून त्याच्या तुझे आधी मला प्रोजेक्ट फक्त कुठले. एक असं सांगायला आवडेल की मगाशी हे पब्लिक इंटरेस्ट मध्ये म्हणजे सोशल वर्कच्या ह्यानी एक पब्लिक इंटरेस्ट ऍड्स असतात, त्या प्रकारात मी सिक्रेट शांता नावाची एक फिल्म केली. म्हणजे त्यात मी ऍक्ट पण केलंय आणि त्याचे डायलॉग्स पण मी लिहिलेत आणि केदार गायकवाड सरांनी ती डिरेक्ट केली आहे. तर अशा प्रकारच्या ऍड्स मधनं एक चांगला मेसेज पोचवणं ही एक फार मोठी गोष्ट असते आणि मी कार्यरत आहे आणि मी प्रयत्नात पण आहे की असे काही पब्लिक इंटरेस्ट आणि हे असतील तर प्लीज माझ्याकडे या. आय एम इन फॉर दॅट. आणि सोशल वर्कचाही भाग आहेच आहे आणि प्लस एक चांगला मेसेज एका चांगल्या कलाकृतीमधनं पोचवणं ही फार मोठी गोष्ट असते. आणि आत्ताचे अपकमिंग प्रोजेक्ट त्याच्या आधी मी सांगते तर फुलराणी अमेझॉनवर आहे, तोही नक्की बघा. आता विठ्ठल माझा सोबती नुकताच रिलीज झाला आणि आता तो फक्त मराठीवर वगैरे टेलिकास्ट होतोय. घे डबल आता जिओ फिल्मवर रिलीज झाला. त्यानंतर व्हॅलेंटाईन्स डे नावाची माझी एक फिल्म आहे, त्याचं नाव मे बी बदलणार आहे, वर्किंग टायटल होतं व्हॅलेंटाईन्स डे. तर ती आता फिल्म कम्प्लीट आहे, जी प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. आणि आता मी गुगल आय नावाच्या फिल्मचं शूट करतेय, जी अजून निम्मी शूट झालीय, अजून व्हायची बाकी आहे. आणि अशाच चांगल्या चांगल्या प्रोजेक्टची मी वाट बघतेय. अजून अजून. ग्रेट, ग्रेट. तर ताई, OTT प्लॅटफॉर्मवर काम करताना तुला कसं वाटतं की परत अजून एक त्याला जॉईन करून माझा असा प्रश्न आहे की थिएटर्स मध्ये मूवी रिलीज होणं आणि OTT प्लॅटफॉर्मवर होणं, तर असं काही आहे का की ऑडियन्स ब्रेक होतो किंवा ऍक्च्युली खूप सारा उलट आहे, ऑडियन्स OTT पर्यंत ओटीटीवर पोहोचू ऑडियन्स शकत खूप नाहीये, जास्त म्हणजे पोहोचतोय. जे आपली म्हणून तर हल्लीची आता जनरेशन आहे. ओटीटीला एवढा हे मिळतोय की ओटीटीवर सगळेजण पिक्चर बघायची आता होते एक सवय लागली. पण माझं प्रेम थिएटरवरच आहे, नो डाऊट. म्हणजे व्हेरी ऑनेस्टली घे डबल सुद्धा ओटीटीवर रिलीज झाला ना, मला एक फिल्म रिलीज होण्याचा खूप आनंद असतो, पण तो ओटीटीवर रिलीज झाल्याचं मला खरंच खूप वाईट वाटलं होतं. कारण खूप गोड फिल्म, आणि यू वॉन्ट बिलीव्ह, पण आमचे जे फुलराणीचे डिरेक्टर आहेत विश्वास जोशी, ही त्यांचीच फिल्म आहे. म्हणजे फुलराणी सारखी एक विचार करायला लावणारी आणि एक इतकी प्रगल्भ आणि इतकी हे फिल्म करणाऱ्या माणसाचीच एवढी लाईट हार्टेड कॉमेडी फिल्म आहे. तर ती त्यातली मजा आहे ऍक्च्युली. आणि त्यामुळे घे डबल इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट. म्हणजे त्याच्यात नाच, गाणी आणि सगळं भाऊ, सगळी मजाच त्या फिल्ममध्ये होती. तर त्यामुळे मला असं वाटलं की ज्या फिल्म्स थिएटरसाठी बनल्यात त्या थिएटरमध्येच रिलीज व्हायला हव्यात. कारण एखादी गोष्ट जेव्हा ओटीटीवर रिलीज होणार असते तेव्हा ती ओटीटी साठीच बनवलेली असते. जशी विठ्ठल माझा सोबती नावाची जी फिल्म आता जी रिलीज झाली, आय वॉज सरप्राईज की त्यांनी ती
काही आठवड्यांसाठी थिएटरला रिलीज केली, वेअरॅज ती फिल्म आम्ही चॅनलसाठीच बनवली होती. म्हणजे त्या प्रोड्युसरची कमाल आहे की त्यांनी ती फिल्म थिएटरला रिलीज केली. ऑफकोर्स म्हणजे मला तो एक सुखद धक्का होता. तर ओटीटी साठी ज्या गोष्टी असतात त्या ओटीटीच्या दृष्टीने, म्हणजे तुम्ही मोबाईल पासनं ते एक 55 इंचेसच्या टीव्ही पर्यंत बघू शकाल असा त्याचा फॉर्मॅट असतो. आणि फिल्मचा फॉर्मॅट हा 70 mm वर बघता येईल असा असतो. त्यामुळे ऑफकोर्स मला तर असं वाटतं फिल्म थिएटरलाच रिलीज व्हावी आणि सगळ्यांनी थिएटरमध्येच जाऊन बघावी. पण ओटीटीवर मी फारसं काम केलेलं नाहीये, पण अर्थात नाही तेही काम उत्तमच आहे. पण दोन्हीचे हे वेगळे, म्हणजे थिएटरसाठी केलेली फिल्म ओटीटीवर रिलीज होणं मला फारसं सुखावं वाटत नाही. फक्त एकच आहे की त्याचा रीच खूप वाढतो. म्हणजे फुलराणी महिनाभर थिएटर्सला होती, तिला इतका चांगला रिस्पॉन्स मिळाला. पण जेव्हा ती प्राईमवर हे आली, विदिन 3 days वगैरे फुलराणी सगळ्यात टॉपवर होती प्राईमला व्ह्युअरशिपमध्ये. असाही फायदा होतो की म्हणजे एखादा प्रोजेक्ट की लोकांना हवं असतं ते थिएटरला राहायला, पण काही थिएटर पॉलिटिक्समुळे ते थिएटरला राहत नाही आणि मग ते तुम्हाला काढावं लागतं. तर मग मग ती ओटीटीला आल्यावर सगळ्यांना बघता येते. म्हणजे असा ओटीटीचा फायदा होतो की ही मिस झाली यार, आता मला बघायची, तर त्याचा फायदा होतो. पण थिएटर थिएटर आहे बॉस. जिओ लाईफचा फील आहे थिएटरमध्ये. आणि भाऊ, येस, आणि भाऊ कदम बरोबर काम करताना अरे ते काय काय इतके एक्सपिरियन्स आणि गोड काय काय आहेत मजा बिचारे, केली हे व्हेरी ऐकायला नाईस. आवडेल. आणि मला घे डबल मध्ये मला इन जनरल नॉर्मल भाषा आगरी आहे त्याच्यात. आणि आपण पुण्यात बॉर्न अँड बॉटम, मुंबईच्या लोकांच्या कानावर पडलेली असते आगरी कोळी भाषा, त्यांना तो टोन किंवा त्यांना ती हे माहिती असते. पुण्यात आपण एरवी इतकी शुद्ध भाषा बोलत असतो, ऐकत असतो की आपल्याला तो आगरी टोनच पकडता येत नाही. आणि त्यात त्यात मी थोडीशी बोबडी आहे, म्हणजे मी बोबडी नाही तोत्री आहे त्या फिल्म मध्ये. हा म्हणजे माझा सचा प्रॉब्लेम आहे, मी स असा हे करते, त्यात मी आगरी बोलतेय. म्हणजे विश्वास सरांना कसं माझ्यामध्ये ते आगरी एक कॅरेक्टर दिसलं, कमाल. म्हणजे 100 वेळा थँक्स म्हणले पाहिजेत त्यांना, कारण इतकं ब्युटिफुल कॅरेक्टर त्यांनी मला दिलं. आणि आगरी बोलायचं, त्याच करून बोलायचं. भाऊंचा प्रॉब्लेम होता पाठांतराचा आणि माझा प्रॉब्लेम होता आगरीचा. त्यामुळे आम्ही दोघं भरपूर रिहर्सल करायचो आणि तेही न थकता न चुकता व्यवस्थित रिहर्सल द्यायचे. म्हणजे आम्ही सेटवर जाताना वी युज टू बी एकदम हे की आता काही प्रॉब्लेम नाही, हा बोला, तो फालतूगिरी आमचं आगरी सुरू व्हायचं. आणि सगळेच म्हणजे छायाताई फॉर दॅट मॅटर, म्हणजे छायाताई वरण भातला पण माझ्या बरोबर होती. पण आम्ही पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं घे डबलसाठी. आणि ती किशोरदार, म्हणजे ती जी माझी फॅमिली होती, भूषण, ते सगळेच जण इतके आम्ही छान मिळून मिसळून. कारण काही जणांना आगरी एकदम फुलफ्लेश येत होती आणि काही जण माझ्यासारखे होते की ऐकून शिकून हे करतात. ऑफकोर्स ट्रेनर पण होता आम्हाला, म्हणजे प्रॉपर भाषा शिकवायला एक ट्रेनर सेटवर असायचा. पण ती मजा होती. आणि भाऊ इतके गोड, म्हणजे त्यांनी कधीही रिहर्सलला कंटाळा केला नाही, डान्सच्या रिहर्सलला कंटाळा केला नाही. म्हणजे ते घे डबल मध्ये गाणी आहेत आमची आणि व्यवस्थित डान्स वान्स त्यांना बिचाऱ्यांना करावा लागणार होता आणि शिस्तीत रिहर्सल करायचे, काही नाही. ज्या दिवशी फक्त आमचं एक असं एक सिड्युसिंग सॉन्ग आहे त्या फिल्ममध्ये, त्या दिवशी ते मला म्हणले वा वा, आज तुझ्यामुळे मला आराम आहे, तू नाच. मी बसतो नुसता, असं त्याचं आहे. पण मेहनती माणूस आहे इतके. तेव्हा तर अजूनही त्यांची पॉप्युलॅरिटी इतकी हाय आहे, पण कुठेही रिहर्सलला याला कंटाळा करत नाही. ही इज ऑलवेज इन फॉर रिहर्सल. म्हणजे मला रिहर्सल हवी असेल तरी ही इज ऑलवेज रेडी. सो ही इज व्हेरी डार्लिंग, व्हेरी डार्लिंग. सो ऑडियन्सकडे येऊया. खूप साऱ्या तुला कमेंट्स येतात, खूप छान ऍक्टिंग आहे आणि वरण भात लोणचंसाठी पण खूप साऱ्या तुला शुभेच्छा आल्या. Acting आवडली सगळ्यांना, सगळे तुला हाय म्हणतायत, बिग फॅन म्हणतायत, तर तूही त्यांच्यासाठी थोडं बोल आणि लगेच आपण कनेक्ट करूया
आपण ऑडियन्सला इथे एक ऑडियन्स आपण इथे घेणार आहे, कनेक्ट ओके करणार आहे. ओके. ताईसाठी प्रश्न रेडी थँक्यू ठेवा. सो ऑलरेडी मच खूप साऱ्या गाईज. रिक्वेस्ट प्लीज आल्या बघत तुम्हाला. राहा. सो आता ताई OTT एवढं वर सगळंच अवेलेबल आहे, त्यामुळे बघा. पण सिक्रेट शांता पण नक्की बघा. सिक्रेट शांता युट्यूबवर आहे आणि शांता पण तुम्हाला नक्की आवडेल. 10 मिनिटाची छोटीशी फिल्म आहे, पण बघा. ऍज अ रायटर त्याच्यात माझा रोल कसा वाटला तोही बघा, आणि ऍक्टिंग तर मी केलीच आहे त्यात. त्यामुळे प्लीज डू वॉच सिक्रेट शांता युट्यूबवर. येस. सो ओके. आता रिक्वेस्ट मला आली आहे स्वानंद आपटेंची, तर मी ती एक्सेप्ट करते. स्वानंद, तुमचा प्रश्न रेडी ठेवा. सो ताईसाठी तुम्ही कमेंट्स मध्ये पण प्रश्न टाकू शकता. आणि स्वानंद, मी कनेक्ट करायचा ट्राय करते तोपर्यंत मी तुम्हाला. हो हो. थँक्यू फॉर वॉचिंग वरण ताई भात. तोपर्यंत कमेंट्स एन्जॉय केले तरी काय. थँक्यू सो मच. किती छान मजा येते लाईव्ह घेऊन आता. हो, थँक्यू सो मच पिंटू कुमार. मल्टी थँक्यू. टॅलेंटेड ऍक्टर. थँक्यू. सिक्रेट शांता इज ऑलरेडी देअर. प्लीज गो अँड वॉच इट. इट्स ऑन युट्यूब. सिक्रेट शांता. हो, घेडबल मस्त होता. हो, घेडबल मस्तच आहे. प्लीज सगळ्यांनी बघा. आपण परत एक लाईव्ह सेशन करू त्यासाठी. हो, थँक्यू ऋषिकेश. थँक्यू. वेब सिरीज ना मी पण वाट बघते. मला असं म्हणावं तसं, कारण OTTला ना खूपच जास्त बोल्ड आणि याची अपेक्षा असते. आय डोंट नो मला कितपत झेपतं किंवा काय. सो मला छान असं काही आलं नाही अजून OTTवर जे मी शोधतीये. सॉन्ग असावरी. सॉन्ग पण तुझ्यासाठी काय गाणं म्हणून असावरी. घेडबलच म्हणते. इथे नको तिथे नको, थोडं थोडं जरा वर चेहऱ्यावरती या. काळा भोर एक तीळ पाहता किती वेळ मुद्द्यावरती या. नजरेतली भाषा हुकते मला समजू नका. सिंपल हो मी मामला, हॉट मी मृगनयनी, मन मोहिनी मीच मेनका. हॉट मी मृगनयनी, मन मोहिनी मीच मेनका. हे शाल्मली ऐकलं तर ती माझा खून करेल, कारण का तिने पिक्चरमध्ये इतकं सुंदर गायलंय. पण ठीक आहे, रिक्वेस्ट आली तो निभाना पडेगा. येस. सो रिक्वेस्ट खूप येत आहेत, पण काहीतरी टेक्निकल इश्यूमुळे आम्हाला जॉईन करता येत नाहीये तुम्हाला. पण ठीक आहे, हरकत नाहीये. आपण इथे कमेंट्स वाचूया आणि इथूनच ताई मला आन्सर करू शकते. मी पण खूप वाट बॉलिवूड मध्ये बघते. कधी येणार आहे ताई लवकरच तुम्ही? प्रे फॉर मी. अगं ऑफकोर्स, सो ताई बॉलिवूड मध्ये म्हणजे काही आहे का plan? गिवन अ म्हणजे चान्स असे किंवा आय जायचं गेट द चान्स, डेफिनेटली मला जायला आवडेल. कारण काम आहे. बॉलिवूड काय, बॉलिवूड, तेलुगू, तमिळ, इन एनी लँग्वेज आय एम इन फॉर अ गुड वर्क. आय एम ऑलवेज देअर फॉर अ गुड वर्क. त्यामुळे OTT काय, थिएटर काय, सिरियल काय, सिनेमा काय, जिथे चांगलं काम आहे ते मला हवंच आहे. ग्रेट. सो ताई ऍक्च्युली सारे आज ऑडियन्स जॉईन झालेले आहेत तुझ्यासाठी. आता मी येईन, डेफिनेटली लाईव्ह येत जा. सो सोलो गॉड, पछाडलेला वॉज द बेस्ट एक्सपिरियन्स ऑफ माय लाईफ. कारण पछाडलेल्याचं शूट गगन बावड्याला, म्हणजे कोल्हापूरच्या पुढे गगन बावड्याच्या घाटात, त्या बावडेकरांच्या वाड्यात, जो वाडा अजूनही भूत बंगला म्हणून फेमस आहे, तिथे त्याचं शूट झालं होतं पछाडलेल्याचं. आणि इतके दिग्गज कलाकार होते आणि मी एकदम तिथे पिल्लू होते. मी पछाडलेल्याच्या सेटवर मी रामू होते. पण त्यामुळे मी फक्त लोकांकडे बघणं, त्यांच्याकडनं शिकणं, आणि एकच व्यक्ती होती जी काही करून माझी बाजू घ्यायचे. मला कोणी त्रास दिला वगैरे तो ओरडायचे, आणि ती व्यक्ती म्हणजे लक्षा मामा. तर मी त्यांना जाम मिस करते.
लक्षा मामा वॉज माय, काय म्हणतात ते, शिल्ड होतं माझं पछाडलेलं. कोणी मला त्रास झालेला, तिला छळायचं नाही वगैरे वगैरे असे ते एकदम फादरली झोन मध्ये होते माझ्याबरोबर. सो तो सगळ्यात गोड एक्सपिरियन्स होता. आय मिस लक्षा मामा. सगळेच यार, बिजू मामा. माझं पहिलं नाटक, कमर्शियल नाटक मी बिजू मामांबरोबर केलं होतं. मी बबन प्रामाणिक, माझे इतके गोड, फार गोड माणसं आहेत ही सगळी. सगळेच जण फार गोड होते त्या फिल्मच्या रिलेट सगळे. आता परवा मी महेशजींच्या आई गेल्या जेन्मा, महेशजींचे आई बाबा दोघही जण तिथे असायचे. त्यांची बायको इतकं छान छान काहीतरी खायला करायची सगळ्यांसाठी. म्हणजे हा जो एक फॅमिली फील होता ना, जो पूर्वी खूप असायचा, जो आम्ही खूप एक्सपिरियन्स केला, आता तेवढा नाही राहिलेला, पण या आठवणी अशा कधी न विसरणार काय. फार गोड आठवणी होत्या पछाडलेल्याच्या. थँक्यू फुलराणी बद्दल. थँक्यू. मेघा इज माय फेवरेट ॲज वेल. मला फुलराणी मधलं माझं कॅरेक्टर खूप आवडतं. थँक्यू सो मच. सो रुक्मणी बद्दल काहीतरी सांगा. असं आलं होतं सध्याचं जे तू आता प्रोजेक्ट करतीये विठ्ठलाच्या ह्याच्यामध्ये, तर त्या अरे पिक्चरबद्दल थोडस गोड फिल्म आहे ऐकायला आवडेल. आणि मे बी तू ती पोस्टही वाचली असेल माझी. मी बऱ्यापैकी आजारी होते त्या फिल्मच्या शूटच्या दरम्यान. म्हणजे आधीपासून मी आजारी होते आणि नागपूरला मी एका फिल्मच्या शूटसाठी गेले होते. तिकडनं आले आणि इमिजिएट हे शूट लागलं, म्हणून मला एक ऑपरेशन करणं गरजेचं होतं. ते असं थोडंसं, हाय हाय माया, हाय माया, आलेच मी, थांब. हे ऑपरेशन मी ते जरा पुढे पुढे ढकलत होते आणि ते विठ्ठलाच्या सेटवर मला मेजर त्रास व्हायला लागला आणि मग मला 2 दिवसाची गॅप होती. तर मग मी पुण्यात आले. ते मी माझ्या पोस्टमध्ये लिहिलेलं आहे. मी पुण्यात आले आणि थँक्स टू त्या डॉक्टरांना सुद्धा खूप थँक्स. माझी जी डॉक्टर आहे माधुरी ओगले, ती मला घेऊन गेली हॉस्पिटलला. ते म्हणले नाही नाही, तुम्ही ऑपरेशन नाही केलं तर मग हे खूप धोकादायक होईल आणि निदान 24 तास तरी राहायला पाहिजे ना हॉस्पिटलमध्ये. त्यामुळे त्या दिवशी त्यांनी प्रोटोकॉलच्या अगेन्स्ट जाऊन रात्री 9 वाजता सर्जरी केली. दुसऱ्या दिवशी 9 वाजता रात्री मला सोडलं आणि मी तिकडनं घरी आले, बॅग घेतली आणि सेटवर गेले. दुसऱ्या दिवशी सकाळपासून परत शूट करून मी पुढचे 3 दिवस मी शूट करत होते. सो हे आपल्यालाच हे रिअलायझेशन आहे की अरे आपल्यात बऱ्यापैकी हिंमत आहे. म्हणजे अशी सर्जरी होती ती की त्याच्यानंतर साधारण महिनाभर बेड रेस्ट घेणं गरजेचं होतं. मग पण थँक्स टू डॉक्टर, त्यांनी पण खूप छान औषधं आणि हे देऊन मला व्यवस्थित ठेवलं. माझ्या सेटवरच्या लोकांनी माझी एवढी काळजी घेतली आणि तेव्हा नेमका क्लायमॅक्स आणि त्या फिल्मच्या बाबतीत ती फिल्म पण इतकी गोड आहे ना. म्हणजे विठ्ठल माझा सोबती इज सो क्लोज टू माय हार्ट. कारण म्हणजे एकदम म्हणजे आम्हाला हे माहिती होतं की ही आपण चॅनलसाठी फिल्म करतो. इट्स नॉट अ फिल्म लाईक फिल्म. हे थोडंसं सिरियल पेक्षा थोडीशी वरचढ अशी फिल्म आहे. पण असं म्हणता म्हणता ती इतकी सुंदर झाली फिल्म की त्यांनी थिएटरला रिलीज केली. चॅनलसाठी बनवलेली फिल्म थिएटरला रिलीज करावीशी वाटली प्रोड्युसरला. म्हणजे किती गोड झाली असेल फिल्म. आणि त्या फिल्मच्या कॅरेक्टरचा प्रवास आहे की एक अत्यंत उर्मट पार्टीमध्ये बुडालेली आणि अत्यंत ॲरोगंट आणि पैशाचा खूप माज असलेली मुलगी. ते आजच ते गाणं युट्यूबवर रिलीज झालंय, देवाची ये द्वारी उभा, त्या गाण्यातली मी. असा तो प्रवास आहे त्या विठ्ठल मधला आणि विठ्ठलाच्या सोबतीने तो प्रवास आमचा होतो. आणि सगळेच ऍक्टर कमालच होते तिथे. संदीप बद्दल काय बोलावं, अरुण काका तर त्यांच्याबद्दल आपण बोलावं अशी आपली योग्यताच नाही. राजू सर, दिव्या पण इट वॉज व्हेरी क्यूट. आशय, सगळेच जण इतके गोड आजूबाजूला होते. फक्त 6 लोक, पंकज सर, ते त्यांच्याबरोबर माझं फारसं काम नव्हतं, पण केवळ 6 लोकांमध्ये जी एक सुंदर भट्टी होती ते म्हणजे विठ्ठल माझ्या सोबती. असे आम्ही एकमेकांचे सोबती. आणि आमचे प्रोड्युसर, डिरेक्टर संदीप नोरेश बरोबरची माझी दुसरी फिल्म होती. मी संदीप बरोबर भावाची लक्ष्मी नावाची फिल्म केली होती. आणि विजय प्रोड्युसर होते. ते म्हणजे वरण भातचेच प्रोड्युसर होते. त्यामुळे सगळं छान जमून आलं होतं त्या फिल्मचं. फार गोड एक्सपिरियन्स होता विठ्ठल माझ्या सोबत. मी तुमच्या बिल्डिंगमध्ये होतो, हॅपी कॉलनीमध्ये. अरे माझ्या माहेरचं कोणीतरी आहे. वा वा, थँक्यू.
अजून एक कमेंट आली होती की ताई तू रील्स करत जा म्हणून, तुझे रील्स इन्स्टाला डेफिनेटली. आणि मला ना विशेष ना ट्रेंडिंग या गोष्टीचं काहीतरी बिनसतंच माझं. मला राग येतो, कारण मी स्वतः भरतनाट्यम डान्सर असल्यामुळे मला असं वाटतं की अरे जे आहे आपल्याकडे दाखवण्यासारखं ते त्या 90 सेकंदात बसत नाही. आणि पण करेन फॉर माय ऑडियन्स. डेफिनेटली करेन. हाय सीमा. खूप दिवस झाले माझा मेकअप नाही केलायस तू. व्हॉट इज दिस? एक मेकअप आर्टिस्ट आहे. शी इज व्हेरी नाईस. ऍक्च्युली ओके. सो ऍक्च्युली रील्स मी पाहिले. मी सुद्धा जेव्हा तुझं इन्स्टा अकाउंट बघत होते, इतके क्यूट रील्स आहेत. आणि जसं ट्रेंडिंग सॉन्ग येतं तू प्रत्येक रील केली असं मी पाहिलंय. तो आता मला कळलं तू बिंग अ भरतनाट्यम डान्सर इतका सुंदर डान्स करते आणि इतके सुंदर तुझे एक्सप्रेशन्स आहेत ताई. तर खरंच अजून एक आलंय, आय वुड लाईक टू लव्ह टू वर्क विथ यू इन फ्युचर असं आलेलं आहे. हो लवकर. सीमा कर सीमाचं आलंय, चला कधी भेटूच भेटूया यात. रील करूयात. म्हणजे माझ्यापेक्षा जास्त रील्स माझ्या बरोबरच्या मेकअप स्टाफ आणि हेअर स्टाफनी केलेले आहेत. आता सुद्धा शूटला मी होते हैदराबादला, याला त्याला इतक्या लोकांनी माझ्याबरोबर रील्स केली. मला आळसच जरा रील्स करायचा. पण यस आता मी करेन. डेफिनेटली करेन. बाकी काही नाही तर एक्सप्रेसिव्ह रील्स नक्की बघायला मिळतील तुम्हाला. ग्रेट ग्रेट. तर ताई जसं मी सांगितलं, पॅन्डेमिक मध्ये सुद्धा वा. स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट्सनी 150हून अधिक लाईव्ह सेशन केलेत आपल्या सगळ्या नवीन सेलिब्रिटीज. तर ते ओनर आहेत गणेश सोळंके आणि सुप्रिया रक्षे यांनी हा उपक्रम सुरू केला होता. तर ह्या अरे होस्ट उपक्रमाबद्दल तू मस्तच काय आहे. सांगशील आणि आजच्या होस्टिंग होस्ट बद्दल तू फक्त काय मला खूप सांगशील? अवघड टंग दिलेत होस्टनी. पण ऑफकोर्स म्हणजे पेंडेमिक मध्ये असं होतं की सगळेच जण थँक्यू. नैराश्याने ग्रासलेले होते. म्हणजे ऍक्टर्स म्हणू नका किंवा सगळेच जण, म्हणजे जे ज्यांच्या सर्व्हायव्हलचा प्रश्न होता तिथपासनं ते ज्यांना आजारपण ह्याच्यातनं, म्हणजे आपल्या घरातलं कोणी आजारी आहे अशा अशातनं जाणारी लोक, अशा सगळ्याच प्रकारच्या नैराश्यामधनं एक काहीतरी चांगलं वातावरण निर्मिती म्हणा किंवा तुमच्या या लाईव्ह सेशन्समुळे जर कोणाच्या चेहऱ्यावर हसू फुटत असेल तर त्याच्या इतकं चांगलं कार्य नाही. आणि जे तुम्ही केलं थ्रू आउट द पॅन्डेमिक, तर हा खूपच चांगला इनिशिएटिव्ह होता. आणि कारण हे फार अवघड आहे, लोकांना बरं वाटेल किंवा लोकांच्या चेहऱ्यावर हसू येईल असं करणं. त्यामुळे ते तुम्ही साध्य केलं. त्यामुळे हॅट्स ऑफ टू यू. हॅट्स ऑफ टू यू गाईज. आणि आम्ही आमच्या कलेतनं लोकांना एक्सप्रेशन द्यायचा प्रयत्न करतो. म्हणजे फुलराणीमधनं एक थँक्यू आम्ही सो एक मच. रोमॅन्टिक एक कोझी लव्ह स्टोरी द्यायचा प्रयत्न करतो. घे डबल सारख्या फिल्ममधनं हसवायचा प्रयत्न करतो. विठ्ठल माझा सोबतीमधनं आम्ही एक भक्तिभाव देण्याचा प्रयत्न करतो. वरण भात लोणचं मधनं एक वेगळ्याच दुनियेत जी रिअलिस्टिक आहे अशा दुनियेत न्यायचा प्रयत्न करतो. तर कलाकार कलेच्या माध्यमातून हे करत असतो. पण यू नॉट बिंग कलाकार लोकांना एका वेगळ्या जगात त्यांच्या नैराश्यातनं ओढून काढून वेगळ्या जगात नेत होता. सो थँक्यू सो मच. आणि टंग ट्विस्टर ऑल सोडलं तर बाकी थँक्यू सगळं सुचतं. सुप्रिया. तू नाही म्हणून दाखवलं आणि 5 वेळा ते माझ्याचकडनं म्हणून घेतलं. ऍक्च्युली तो गेम मी तुमच्यासाठी घेऊन येते ना, तर ते मी गुड. सो ऑल थँक्यू सुप्रिया मॅम आणि गणेश सर. खरंच खूप छान उपक्रम आणि आता एक तुमच्यामुळे कनेक्टिव्हिटी मला आहे आता लाईव्ह येण्याची प्रेरणा मिळालीच ना. ऑडियन्स. अदरवाईज मी नाही नको आता अशा त्याच्यात होते. म्हटलं अभिनय तो कधी नाही असं करून मी आली आज लाईव्ह. सो थँक्यू. म्हणजे मला पण तुम्ही इन्स्पायर केलं लाईव्ह येण्यासाठी. थँक्यू. सर पुन्हा तुला स्टार खूप आवडेल. एंटरटेनमेंट गप्पा मारणे इव्हेंट म्हणजे आवडेल का? एक खूपच छान. आणि मला एक खूप आवडलं की या एका फॉर्मॅटवरनं मी तुझ्याशी तुझ्या माध्यमातून किती लोकांशी गप्पा मारते. दॅट इज व्हेरी गुड. दॅट इज समथिंग ग्रेट. मस्त वाटलं. येस येस येस.
सो थँक्यू ताई. आज तू खरंच तुझ्या बिझी शेड्यूल मधून टाइम दिला लाईव्हला, आणि ह्यापुढेही आपण लाईव्ह मला करत ऑडियन्सला जाणार हात ऑडियन्सला जोडून हीच विनंती करायची, प्लीज मराठी पिक्चर थिएटर्स मध्ये जाऊन बघा. मराठी पिक्चर्स ना प्रेम द्या. आणि आता तुम्ही जसं एक लाईव्ह येऊन माझ्यावर तुमचं असलेलं प्रेम आशीर्वाद देत राहिलात, तसे प्लीज मला माझ्या कलाकृतींना, माझ्या रील्सना, माझ्या पोस्टना तुमचे आशीर्वाद असेच मिळत राहू द्या. म्हणजे मी खरंच इन्स्टा फारसं सिरियसली घेत नव्हते मागच्या वर्षीपर्यंत, लिटरली मागच्या वर्षीपर्यंत. आणि माझ्या खूप जवळच्या हितचिंतकांनी मला सांगितलं की नाही, यू हॅव टू बी हिअर. आणि आज मला त्याचं महत्व कळतं, इतके छान लोक माझ्याशी संवाद साधतात. तर आता लाईव्हचंही महत्व मला कळलं. त्यामुळे आता इन्स्टावर मी तशी ऍक्टिव्ह झाली आहे, तशी लाईव्ह पण वेळोवेळी येत राहील. आणि असंच प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या. थँक्यू. येस येस. आणि स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट्सला नक्की फॉलो करा, असे हो सुंदर सुंदर लाईव्ह प्लीज मला सेशन फॉलो करा. बघण्यासाठी. अश्विनी ताईला सुद्धा फॉलो हो, करा, वेब सिरीज म्हणजे करणार रील्स मी. असे तुम्ही बघण्यासाठी. जस्ट थिंक पॉझिटिव्ह फॉर मी. डेफिनेटली सो डेफिनेटली थँक्यू. तुमची इच्छा आहे म्हणजे नक्की देव काहीतरी प्लॅन करत राहील. एवढी लोक इच्छा करतात म्हणजे काहीतरी करायला पाहिजे ना देवानी सुद्धा, म्हणजे होणार नक्की. येस. तो खूप हो सारे फॅन तुझ्या टाकणार. रीलसाठी वेट करतायत. तो नेहमी तू रील टाकत जा, आम्ही थँक्यू. नेहमी करत जाऊ. आणि ताई थँक्यू तुला सो ऑल मच द डिअर. बेस्ट तुझ्या अपकमिंग प्रोजेक्ट साठी कर. दिस इज टू यू, थँक्यू दिस इज टू फॉर स्टार कनेक्टिंग विथ एंटरटेनमेंट, अस. अँड दिस इज टू थँक्यू माय सो लवली मच. ऑडियन्स, माय लवली फॉलोअर्स. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. बाय. थँक्यू सो मच ताई.